अंथरूण पाहून पाय पसरणं ही म्हण पूर्वी प्रचलित होती. माणसं काटकसरी होती, बचतीला महत्व होतं. थेंबे थेंबे तळे साचे ही उक्ती आचरणात होती. प्रयत्नांची पराकाष्ठा होती, कष्टाची तयारी होती, इमानदारी टिकून होती. काळ बदलला, संपन्नता आली. संपन्नतेची झळाळी डोळे दिपवणारी ठरू लागली. श्रीमंतीचा हव्यास वाढला. झटपट पैसे कमावण्याचे 100 मार्ग उपलब्ध झाले. खाजगी कर्ज सहज उपलब्ध झालं आणि मग खूप कागदपत्र लागणार नाहीत, झटपट कर्ज मिळतील असं म्हणून अगदी दारामध्ये कर्ज देणारी लोक येऊ लागली. स्वप्नांच्या मग कक्षा रुंदावल्या. जीवनशैली मग बेदरकार बनली. झकपक दुनिया हवी हवीशी वाटू लागली. अंथरुणाच्या पलीकडे मग पाय वळू लागले. सुखनैव जगण्याच्या नादात माणसं कर्जबाजारी बनली. कर्ज बुडवी वृत्ती वाढली. फक्त पत्ता आणि फोन बदलून माणसं पुन्हा पुन्हा कर्ज काढू लागली. खोटी ओळखपत्र, खोटी कागदपत्र, अगदी कर्ज देणाऱ्या सिस्टीमशी साटलोट सुद्धा धरू लागली. कर्ज नाहीच मिळालं तर मग चोऱ्या सुरू झाल्या. गुन्हेगारी वृत्ती वाढली. बेईमानी निपजली. सुरुवातीला मोफत रिचार्ज मिळाला. रिचार्जने मग रील्सचं व्यसन लावलं. रील्स साठी रिचार्ज, रिचार्ज साठी पैसे, पैशांसाठी मग वाटेल ते. जगणं अस्थिर आणि बेभरवशाचं बनलं. अस्थिर आक्रमक उथळ बनलं. मिनिटभर चालणाऱ्या रील्सने न शमवणारी तहान दिली. चटोरी चमचमीत असलेली भूक दिली. फुगलेल्या पोटांनी सुस्तावलेली अनास्था दिली. रात्रीची मग झोप आटवली. माणुसकीची भाकरी करपवली. माणसं असुरक्षित बनली. स्वप्नांच्या मागे सुरू झाली एक नवी धाव. स्वप्न दिले तसे नवे प्रश्न सुद्धा दिले. नव्या प्रश्नांच्या मागे धावताना मूळ प्रश्न मागे पडले. नव्या विकासाच्या आराखड्यात नव्या इमारतींच्या खाली जुने प्रश्न गाडले गेले. लगाम आणि वेगवान जगाशी जुळवून घेताना वरच्या स्तरातल्या लोकांचं अनुकरण करण्याच्या नादात गाठीशी असलेल्या साठवून ठेवलेल्या बचतीच्या पैशाला मग नवं नाव मिळालं, डिस्पोजेबल मनी. पैसा डिस्पोजेबल झाला की टिकण्याचा प्रश्नच संपला. काटकसर मग आउटडेटेड झाली. कष्टांची मग इच्छा मेली. इझी मनीची सवय लागली. अंथरूण पाहून पाय पसरण्याची सवय हद्दपार झाली. अंथरूणच बदलून टाकायचं ठरलं आणि शेवटी इम्पोर्टेड अंथरूण मिळवण्यासाठी इमानदारी सुद्धा संपली. काळ खरंच खूप बदलला. माणसं खरंच खूप बदलली.